आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। पुणे जिल्ह्यातील नगरपंचायत, मंचर नगरपंचायत यांचे मंचर बाजारतळ शेजारी काही विशिष्ट जमातीची गोरगरीब मजूर लोकांची काही घरं वर्षानुवर्ष राहत आहेत। तिथं ते ग्रामपंचायत नळपट्टी लाईट बिल भरत आहेत, परंतु नगरपंचायतचे प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी त्यांचे नगरपंचायत जागेत अतिक्रमण आहे अशी नोटीस काढून पोलीस बंदोबस्तमध्ये जेसीबी व कर्मचारी करवी या मजूर जमातीतील लोकांची अतिक्रमण तोडण्याची कारवाई कर्मचाऱ्यांमार्फत केली। यामध्ये कुणीही यायचं नाही, आम्ही गुन्हे दाखल करू, तुम्ही तुमची सोय करा, मी जागा पाहून देऊन तुमची व्यवस्था करणार नाही असं चर्चेदरम्यान बोलले। पण 7 दिवस अतिक्रमण धारकांना देतोय बोलले। तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि लगेच 7 मिनिटात त्यांनी लोकांची कच्ची घरं जमीनदोस्त केली। चला पाहूया या अतिक्रमण कारवाईची काही व्हिडिओ चित्रफीत। आयुब शेख, तेज तुफान न्यूज, मंचर, आंबेगाव, पुणे। मी अजिबात शिफ्टिंग केलेलं नाहीये। तुम्ही सगळ्यांना विनंती केली, तिसरी वेळ ही तुमचा मानवी याच्यातून विचार करण्याची। लास्ट शेवटचे तुम्हाला मी 7 दिवस देतोय। 7 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या रूम बघायच्यात, तुमच्या परिस्थितीवर तुम्हाला व्यवस्था करायची आहे। आम्ही तुम्हाला कुठेही जागा दाखवणार नाहीये, आम्ही तुम्हाला कुठे अतिक्रमण करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार नाहीये। फक्त आम्ही तुम्हाला 7 दिवसाचा वेळ देतोय। स्वतः बडगुजर साहेब समोर आहेत, सगळ्यांनी हे मान्य केलंय। आता तुम्हाला फक्त उद्यापासून शिफ्टिंगला तयारी करावं लागेल। तुम्हाला कुठं रूम बघायच्या त्या रूम बघा, कुठं काय करायचं तुमच्या तुम्ही करा। दुसरी गोष्ट, जे कर्मचारी आहेत त्यांना 20,000 रुपये अग्रिम आम्ही देतोय, मी स्वतः देतोय, म्हणजे नगरपंचायत देते। दुसरी गोष्ट, त्या पैशाचा वापर करून तुम्ही भाड्यानं रूम बघितलं तर बेटर राहील। राहिला प्रश्न लॉंग टर्म तुमचे घरं करून देण्याचा, तर प्रधानमंत्री आवास योजना 2 मध्ये आम्ही शासनाकडे जागेची मागणी केली आहे। तो प्रस्ताव अर्ध्याच्या वर त्याच्यावरती काम झालंय। दुसरी गोष्ट, उद्यापासून तुमचे फॉर्म भरायला मी सुरू करतो। तुम्ही लोक या, उद्यापासून तुमचे ऑनलाईन फॉर्म भरून द्या। फक्त आम्हाला इथंच पाहिजे, आम्हाला 2 वर्षांनाच पाहिजे, आम्हाला लगेच पाहिजे। तर मी सीओ आहे, मी जादूगार नाही, मी सीओ आहे। मला जेवढे अधिकार आहेत त्या अधिकारात मी तुम्हाला मदत करू शकतो, तेवढं मी तुम्हाला मदत करतो। पण तुम्हाला सहकार्य करावं लागेल, पुढे यावं लागेल। इथून पुढच्या 7व्या दिवशी जेव्हा यंत्रणा येईल त्या दिवशी मात्र कोणाचं काही ऐकलं जाणार नाही, कारण सगळं कायदेशीर क्लिअर असून ही तिसरी वेळ तुम्हाला देण्याची। याच्यानंतर मात्र आम्ही वेळ कोणाला देणार नाही। त्यावेळेस मात्र सरळ 353 अंतर्गत गुन्हे दाखल करू। गुन्हे दाखल केल्यानंतर सगळ्यांना मध्ये घेऊन गेलं जाईल आणि नंतर इथं पाडापाडी केल्या जाईल। कोणाच्या घरात सामान आहे, कोणाचे लहान लेकर आहेत, ह्या भावनिक गोष्टी कृपा करून तुम्ही करू नका। 7 दिवसात आम्हाला आता याचं काहीच उत्तर देणार नाही मी। आता त्याचं उत्तर हे बाबा देतात, दुसरा पक्ष दुसरी नेते नाही आले पाहिजे। तर हा 7 दिवसानंतर दुसरी नेते दुसरे पक्ष नाही, दुसरे नेते बी आले ऐकणार नाही। आतमध्ये मी काय करेन हे मलाही माहिती, कायदेशीर कारवाई करा। आजचा फक्त त्यांनी जर आता निर्णय घेतला तर मला आताच माहित नाही काय आहे। आज फक्त मला शब्द देतो, तुम्ही 8-15 तारखेला तुम्ही इथं हजर राहायचंय। इथं ज्या दिवशी अतिक्रमण काढू त्या दिवशी असं म्हणायचं, तुम्ही अंग काढून घ्यायचं नाहीये त्या दिवशी।
नाही मध्ये येणारच FIR तुम्हाला करावं लागेल. मला न्या ना. नाही न्या नाही तुम्हाला सांगू द्या. तुम्ही हळूहळू असं एक्सकेप नका करू. तुम्हाला ज्या दिवशी इथं तुमच्या मदतीनं जी पुढे ढकललेली आहे तारीख, या दिवशी तुम्हाला इथं राहावं लागेल. तुम्ही सांगाल मी आहे मुंबईला दुसऱ्या कामासाठी, सांगाल माझ्या समोर असा विषय झाला इथं हजर राहून. नाही तुम्ही एकटेच नाहीये, नाही, सगळे जे बोलत होते सगळ्यांना स्थानिक लोकांना नोटीस द्या. स्थानिक मी कोणत्याही दुसरा नेता येईल मी त्याचं ऐकून घेणार नाही. माझ्या याच्यावर याची जी कारवाई चालू होईल त्याला माझं संरक्षण राहील. एवढंच मला सांगतो. विचारून घ्यायचं स्थानिकांना स्थानिकांना विचारून घ्या. नाही ते आपण आता जाऊन सांगू त्यांना, आपण सुद्धा सांगू त्यांना, कल्पना देऊ लोकांना. 7 दिवसाचं सांगितलं त्यांना. चला आपण सांगू.